पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। तुका म्हणे आता लाभ नाही या परता। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतायत, दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा। दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा। महाराज म्हणतात की हे देवा नारायणा, माझ्या मनाला कधीही दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस। माझ्या मनाला कधीही दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस। का बरं? कारण दुर्बुद्धीने माणसाचं पतन होतं, मनुष्य नरकाला जातो। मग ही दुर्बुद्धी म्हणजे नेमकं काय? तर दुर्बुद्धी म्हणजे वाईट बुद्धी। ज्या बुद्धीला कुकर्म करायला आवडतात, पाप कर्म करायला आवडतात, निषिद्ध कर्म करायला आवडतात, ती दुर्बुद्धी। मनुष्याला दुर्बुद्धी झाली की मनुष्य कुकर्म करतो, पाप कर्म करतो, निषिद्ध कर्म करतो। यातून त्याचं अधःपतन होतं, तो नरकाला जातो, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो। आणि म्हणून तुकोबाराय देवाकडे विनंती करतात की हे नारायणा, माझ्या मनाला दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस। दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा। माझ्या मनाला दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस। मग अशी कोणती कुकर्म आहेत की जी कुकर्म ठळकपणे तुम्हाला दुर्बुद्धी कशाला म्हणावं ते सांगू शकतील? तर तुकोबारायांनी एका अभंगात यादीच दिली कुकर्माची, की ज्या कुकर्माला आपण दुर्बुद्धी म्हणावं। महाराज म्हणतायत, पापतया नाव परदारागमन, पापते परधन अपहार। पापतया नाव परदारागमन, पापते परधन अपहार। परस्त्री भोगणे ही दुर्बुद्धी आहे। दुसऱ्याचा पैसा लबाडी व भ्रष्टाचाराने लुटणे ही दुर्बुद्धी आहे। पर निंदा करणं ही दुर्बुद्धी आहे। पर पीडा करणं ही दुर्बुद्धी आहे। चोरी करणं ही दुर्बुद्धी आहे। दुसऱ्याला त्रास देणं ही दुर्बुद्धी आहे। अर्थात परद्रव्य परनालीचा अभिलाष ही दुर्बुद्धी आहे। परनिंदा ही दुर्बुद्धी आहे। परपीडा ही दुर्बुद्धी आहे। आणि इतर सर्व प्रकारची वाईट कर्म, निषिद्ध कर्म ही दुर्बुद्धीच आहे। तुकोबाराय आणखीन एका अभंगातून यादी देत आहेत की सद्बुद्धी काय आणि दुर्बुद्धी काय। महाराज लिहित आहेत, पुण्य परोपकारा पापते परपीडा। सत्य तोची धर्म
असत्य ते कर्म. मुखी नामस्मरण गती तेची, मुखी नामस्मरण अधोगती जाण विनमुक्ता. संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळ. तुका म्हणे उघडे आहे हित घात, तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाचे उचित करा तैसे. महाराजांनी या अभंगातून सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी कशाला म्हणावं याचं वर्गीकरण दिलंय. महाराज म्हणतात पुण्य परोपकारा पाप ते परपीडा. परोपकार करणं हे पुण्य आहे, अर्थात परोपकार करणं ही सद्बुद्धी आहे. परपीडा करणं, परपीडा देणं ही दुर्बुद्धी आहे. परोपकार सद्बुद्धी आहे, परपीडा दुर्बुद्धी आहे. सत्य बोलणं सद्बुद्धी आहे, असत्य बोलणं दुर्बुद्धी आहे. मुखात भगवंताचं नामन, मुखात भगवंताचं नामस्मरण सद्बुद्धी आहे. मुखात भगवंताचं नाम नसणं दुर्बुद्धी आहे. संतांचा संग हा स्वर्गवास आहे. संतापासून दूर जाणं ही अधोगती आहे, हा नरकवास आहे. महाराज म्हणतात की उघड उघड या गोष्टी म्हणजे आपलं हित आहे, आपला घात आहे. ज्याचं त्यांनी ठरवावं ज्याला काय करायचं. परोपकार सद्बुद्धी आहे, सत्य बोलणं सद्बुद्धी आहे, मुखात भगवंताचं नामस्मरण सद्बुद्धी आहे, संतांचा संग सद्बुद्धी आहे. हे सगळं हित आहे, हे सगळं आपलं हित आहे. परंतु परपीडा दुर्बुद्धी आहे, असत्य बोलणं दुर्बुद्धी आहे, मुखात भगवंताचं नाम नसणं दुर्बुद्धी आहे, संत सहवासात न जाणं दुर्बुद्धी आहे. आणि हा सगळा आपला घात आहे, हा सगळा आपला घात आहे. तात्पर्य दुर्बुद्धी म्हणजे परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे, परपीडा करणे, परनिंदा करणे, संत संगतीत न जाणे, मुखाने असत्य बोलणे, मुखात भगवंताचं नाम नसणे आणि इतर काही निषिद्ध गोष्टी, या सर्व गोष्टींना दुर्बुद्धी म्हणतात. आणि या दुर्बुद्धीने आपलं अधःपतन होतं, मनुष्य पापाचरण करतो आणि नरकाला जातो. ही एक प्रकारची दुर्बुद्धी झाली. कुकर्म करणं, पापाचरण करणं, निषिद्ध कर्म करणं ही एक प्रकारची दुर्बुद्धी झाली. परंतु सकाम भावनेने भगवंताची भक्ती करणं ही सुद्धा एक प्रकारची दुर्बुद्धीच आहे. ही सुद्धा एक प्रकारची दुर्बुद्धीच आहे. नबरा म्हणतात शतक्रते यजिजे माते आणि इप्सिसाती स्वर्ग सुखाते. शतक्रते यजिजे माते आणि इप्सिसाती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. 100 यज्ञ करायची आणि 100 यज्ञ करून माझ्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावाने पुण्य मिळवायचं. परंतु या यज्ञ पुण्याने स्वर्गाची कामना करायची आणि देव बाजूला ढकलून द्यायचा, ही सुद्धा दुर्बुद्धीच आहे. शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावाने पुण्य मिळवायचं आणि देवाची कामना सोडून स्वर्गाची कामना करायची, हे सुद्धा पाप आहे, ही सुद्धा दुर्बुद्धीच आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे, नरका पापात्मक पापे जाईजे, जेने माते पाविजे ते हे शुद्ध पुण्य.
आणि मजची माझी असता जेणे मी दूर होय पंडू सुखा त्या पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. माझ्या नावाने यज्ञ करायचा, माझ्या नावाने पुण्य मिळवायचं आणि त्या पुण्याने माझी कामना सोडून, देवाची प्राप्ती सोडून, पैशाची किंवा स्वर्गाची जर कामना केली तर हे पाप आहे. परंतु ज्ञानोबाने याला गोंडस नाव दिले पुण्यात्मक पाप. निषिद्ध कर्म हे पापात्मक पापच आहे. परंतु यज्ञ केलाय, कीर्तन प्रवचन केलंय आणि पैशाची कामना केली, स्वर्गाची कामना केली तर हेही पापच आहे, परंतु पुण्यात्मक पाप आहे. याला थोडंसं ज्ञानोबारांनी गोंडस नाव दिलंय. शतक्रते यजिजे मादे आणि इप्सित हाती 10,000 रुपयाचे कीर्तन केले आणि 10,000ची कामना केली. कीर्तने प्रवचने यजिजे माते, कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सित हाती 10,000 रुपये ते. कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सित हाती 10,000 रुपये ते. आता पुण्य की निरुते हे पापाचे नव्हे, हे पापच आहे पण पुण्यात्मक पाप आहे. थोडंसं गोंडच नाव दिलंय पुण्यात्मक पाप. कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, 10,000ची कामना करायची, 20,000ची कामना करायची, लाखो रुपयाची कामना करायची, हे पापच आहे. यज्ञ करायचे आणि स्वर्गाची कामना करायची, हे पापच आहे पण पुण्यात्मक पाप आहे. आणि ही सुद्धा दुर्बुद्धीच आहे. तैसे या लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू. वेश्याभोगी कवडा वेचे मग दारचे पुणे येतीयेचे, तैसे या लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू. तात्पर्य, भगवंताच्या नावाने यज्ञ केला, भगवंताच्या नावाने कीर्तन प्रवचन केलं तर भगवंताच्या प्राप्तीची कामना करावी, ना की पैशाची, ना की स्वर्ग सुखाची. आणि भगवंताच्या नावाने कीर्तन प्रवचन करून पैशाची कामना केली, 22,000ची किंवा स्वर्गाची कामना केली तर हे सरळ सरळ पाप आहे. फक्त फरक एवढाच आहे की हे पुण्यात्मक पाप आहे. आणि ही सुद्धा एक दुर्बुद्धीच आहे. कारण तुम्ही यज्ञ केलाय, स्वर्गाची कामना केली, कीर्तन केलंय, पैशाची कामना केली, ठीक आहे तुम्ही स्वर्गाला गेले, पण शेवटी काय तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुम्ही कीर्तन प्रवचन करून पैसा मिळवाल, यज्ञ करून पुण्य मिळवाल, या पुण्याने ठीक आहे स्वर्गाला जाल, पण पुण्य बघून झालं की येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मृत्यू लोकात यावं लागतं, पुन्हा किडामुंगी बनावं लागतं. तुमच्या पदरात काय पडलं? काहीच नाही. तुम्ही संसार बंधनात अडकले. आणि मग ज्यामुळे तुम्ही संसार बंधनात अडकता ती दुर्बुद्धीच होय. ती दुर्बुद्धीच होय. जी बुद्धी तुम्हाला संसार बंधनात अडकवते ती दुर्बुद्धीच होय. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की एर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकी आहे. एर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती. दुर्मती आणि दुर्बुद्धी एकच. जे संसारात सारखे रम्मान होतात, सकाम भावनेने कीर्तन प्रवचन करतात, सकाम भावनेने यज्ञ करतात, स्वर्गाची कामना करतात, पैशाची कामना करतात, त्यांना अविवेकी म्हटले, एक प्रकारे मूर्ख म्हटले. एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती तिथं निरंतर रमती अविवेकी आहे. आणि म्हणून पार्था तया स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता द्रष्ट नाही. सकाम भावनेने भक्ती करतोय, 10,000-20,000 रुपये मिळावेत म्हणून कीर्तन प्रवचन करतोय, स्वर्ग मिळावा म्हणून यज्ञ करतोय, भले यांना हे मिळेलही, परंतु हा अविवेक आहे, ही दुर्बुद्धी आहे. आणि अशा दुर्बुद्धी झालेल्या माणसाला स्वर्ग मिळेल, संसार मिळेल किंवा फार फार तर नरक मिळेल, पण आत्मसुख अर्थात मोक्ष मिळणार नाही. आणि म्हणून जी बुद्धी तुम्हाला संसारात बांधते, मग निषिद्ध कर्म, पाप कर्म, वाईट कर्म करते ती दुर्बुद्धी, ती तर सरळ सरळ तुम्हाला नरकालाच नेईल हो, यात काही वाद नाही. ज्या बुद्धीला पाप करायला आवडते ती तर तुम्हाला सरळ सरळ नरकालाच नेईल, यात वाद नाही.
पण जी बुद्धी भक्ती करते, परंतु सकाम भक्ती करते आणि स्वर्गाची कामना करते, की जिच्यामुळे तुम्ही संसार बंधनात अडकल्या जाता, ती सुद्धा दुर्बुद्धीच आहे. दुर्बुद्धीच आहे. म्हणून सकाम भक्ती, सकाम पूजा, सकाम यज्ञ, पैशाची कामना, कीर्तन करून पैशाची कामना, यज्ञ करून स्वर्गाची कामना, ही दुर्बुद्धीच आहे. आणि ही दुर्बुद्धी तुम्हाला भले स्वर्गाला नेईल, परंतु पुन्हा मृत्यू लोकात आणून घालेल आणि संसार बंधनात बांधेल. आणि म्हणून सकाम भावनेने कीर्तन, सकाम भावनेने यज्ञ, सकाम भावनेने प्रवचन, सकाम भावनेने पूजा, ही दुर्बुद्धीच आहे. आणि म्हणून जी बुद्धी तुम्हाला संसार बंधनात बांधते ती दुर्बुद्धीच. मग जी तुम्हाला संसार बंधनातून सोडवते ती सद्बुद्धी, ती सद्बुद्धी असते. आणि म्हणून तुकोबाराय देवाकडे हात जोडून विनंती करतायत की देवा, माझ्या मनाला कधीही दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस. कसली? कुकर्म करण्याची, पाप कर्म करण्याची, निषिद्ध कर्म करण्याची, ही दुर्बुद्धी होऊ देऊ नको. कारण ही दुर्बुद्धी तर सरळ सरळ नरकालाच नेते, यात वाद नाही. परंतु सकाम भावनेने भक्ती करण्याची सुद्धा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस. पैसा घेऊन कीर्तन करण्याची सुद्धा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस. पैसा घेऊन प्रवचन करण्याची दुर्बुद्धी होऊ देऊ नको. पैसा घेऊन भागवत सांगण्याची, रामायण सांगण्याची दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस. स्वर्ग प्राप्तीच्या कामनेने यज्ञ करण्याची दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस. ही सुद्धा दुर्बुद्धीच आहे. ही सुद्धा दुर्बुद्धीच आहे. सकाम भावनेने केलेलं कीर्तन, प्रवचन, यज्ञ, पैसे घेऊन केलेलं कीर्तन, स्वर्ग मिळा म्हणून केलेला यज्ञ, ही सुद्धा दुर्बुद्धीच आहे. आणि ही दुर्बुद्धी तुम्हाला संसारात बांधते. आणि म्हणून जी संसारात बांधते ती दुर्बुद्धी संसारातून सोडवते ती सद्बुद्धी. आणि तुकोबारायला ही दुर्बुद्धी नकोय की जी संसारात बांधते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण. देवा, माझ्या मनाला दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस की ज्याच्यामुळे संसार बंधनात बांधल्या जाईल. बघा दुर्बुद्धी कशी असते. एकूण प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. सत्व रजतम हे 3 प्रकारचे गुण आहेत. सात्विक मनुष्य, राजस मनुष्य आणि तामस मनुष्य कसा ओळखायचा. 2 माणसाचे भांडणं लागली आहेत आणि बाजूला एक मनुष्य आहे आणि तो गंमत पाहतोय. एक मनुष्य भारी पडला, एक लेचा पेचा पडला आणि हान हाणतोय. बाजूला उभा राहिलेला मनुष्य जर सत्वगुणी असेल तर तो भांडणात पडेल, मारणाऱ्याच्या पाय पडेल, विनवणी करेल की बाबा मारू नकोस, तो मरेल. प्रसंगी एखादा ठोका स्वतः खाईल, पण भांडणं सोडविल. कारण सत्वगुण हा दयाळू असतो, परोपकारी असतो, मायाळू असतो, प्रेमळ असतो, हरिनामात रत असतो. सत्वगुणी मनुष्य त्याचं काळी तिळतिळ तुटेल, त्याला तो मार देखवणार नाही, मध्ये पडेल, भांडणं सोडेल, प्रसंगी ठोका खाईल, पण भांडणं सोडील. सत्वगुण दयाळू असतो, भांडणं सोडील. रजगुणी मनुष्य जर भांडणं बघत असेल, मनुष्य हान आणतोय, तर रजगुणी मनुष्य मध्ये पडणार नाही, लांबून मजा बघेल. तुम्ही तुमच्या तिकडे मातीत जा, हाना नाही तर मारा, मला काय घेणं देणं नाही. लांबून मजा बघेल, मध्ये पडणार नाही, निघून जाईल. तमगुणी मनुष्य जर भांडणं पाहत असेल तर प्रत्येक ठोक्याचा आनंद लुटेल. ठोका पडला की इकडे उडी मारेल, म्हणजे वाह क्या मजा आ रहा है. दुष्कृती चित्त उल्लासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमगुणी असतो आणि ही दुर्बुद्धी असते. हो, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे, दुष्कृती चित्त उल्लासे. बरोबर आहे म्हणतात की दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमगुणी असतो आणि ती दुर्बुद्धी असते. विचारभंगाची हाडे सदा रूपती इंद्रिया पुढे. ज्याच्याजवळ विचार नाही, आचार नाही, कुकर्म आहेत, पाप बुद्धी आहे, निषिद्ध कर्म आहेत ज्याच्या जीवनात, असा तमगुणी असतो. आणि
तमोगुणीची बुद्धी ही दुर्बुद्धी असते. तमोगुणी दुर्बुद्धी असतो. रजोगुणी अर्धा सत्वगुणी अर्धा दुर्बुद्धी असते, मिक्स असते. तमोगुणी त्याला 100% दुर्बुद्धी, रजोगुणी 50-50%, अर्धी सद्बुद्धी अर्धी दुर्बुद्धी, आणि सत्वगुणी 100% सद्बुद्धी. तर ही रजोगुणी मनुष्य मिश्रित असतात, अर्धी सद्बुद्धी अर्धी दुर्बुद्धी, आणि तमोगुणी 100% दुर्बुद्धी असते. आणि मग रजोगुणी आणि तमोगुणी माणसं, तमोगुणी तर 100%, पण रजोगुणी सुद्धा 50%. ही रजोगुणी तमोगुणी माणसं कुकर्म करतात, पाप कर्म करतात, परद्रव्य परणारीचा अभिलाष ठेवतात, भ्रष्टाचार करतात, चोरी करतात, लांडीलावडी करतात, परपीडा करतात, परनिंदा करतात, असत्य बोलतात, सत्संगतीत येत नाहीत, मुखामध्ये भगवत नाम धारण करत नाहीत. ही सगळी दुर्बुद्धी आहे. ही सगळी दुर्बुद्धी आहे. ही रजो आणि तमोगुणी माणसात सापडते, आणि अशा माणसाचं या दुर्बुद्धीमुळे पतन होतं, आणि असा मनुष्य नरकाला जातो. सध्या समाजामध्ये तुम्ही नजर मारा, 95% लोकांना दुर्बुद्धी आहे. 5% लोकांत सद्बुद्धी दिसून येईल. हे 5% सुद्धा थोडं जास्त होत आहे. 100त 1% माणसाला सद्बुद्धी आहे म्हटलं तरी चालतंय, पण गृहीत धरू 5% सद्बुद्धी आहे. 95% लोकांना दुर्बुद्धी आहे. सध्या 95% लोक दुर्बुद्धीवाले आहेत, कुकर्म करतात, पापाचरण करतात, अधोगती होते, अधपतन होतं, नरकाला जातात. आणि म्हणून तुकोबारा बजावतात की बाबांनो, नका नका दुर्बुद्धी तुमच्या जागी होऊ देऊ, अधपतन होईल, नरकाला जाल. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण. देवा माझ्यात तर नाही रे, पण या जगातही दुर्बुद्धी उपदेऊ नको. कारण हे अभंग हे आमच्यासाठी, तुकोबाराने स्वतःसाठी लिहिलेच नाही हो. तुकोबाराची गाथा ही आम जनतेसाठी, आमच्यासाठी हा अभंग आहे. काय म्हणतात महाराज, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायण. तुकोबा अवतारी संत, त्यांच्यात कसली दुर्बुद्धी आली हो मनात? त्यांच्या सद्बुद्धीच भरलेली. लिहिलेत त्यांनी, पण आमच्यासाठी. तुकोबारा निमित्त मात्र, अभंग आमच्यासाठी, हे आमच्यासाठी म्हणतात, हे आम्ही म्हणायचे. काय दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायण. कदा दुर्बुद्धीने मनुष्य नरकालाच जातो, अधपतन होतं, संसार बंधनात बांधल्या जातो. म्हणून दुर्बुद्धी घातक आहे. पाप कर्म करणारी दुर्बुद्धी तर घातक आहे, संसारात बांधतेच, पण सकाम भक्ती करणारी दुर्बुद्धी सुद्धा घातकच आहे, संसारातच बांधते. म्हणून पाप करतात त्यांना दुर्बुद्धी म्हणू नये. सकाम भावनेने भक्ती करतात ती सुद्धा दुर्बुद्धीच आहे. पैसे घेऊन कीर्तन करतात, दुर्बुद्धीच आहे, दुर्बुद्धीच आहे. हो, गीती देती तुका म्हणे दोन्ही नरका जाती, दुर्बुद्धीच आहे. स्वर्गासाठी यज्ञ करतात, दुर्बुद्धीच आहे. ही तुम्हाला संसारात बांधणारच, मोक्ष देणार नाही, मोक्ष दुरावणार. निष्काम भावनेने कर्म करतो, निष्काम भावनेने हरिनाम घेतो, निष्काम भावनेने अर्थात पैसा न घेता कीर्तन करतो, प्रवचन करतो, हरिकथा करतो, यज्ञ करतो, ती सद्बुद्धी, ती मोक्षाला नेईल. सकाम भावनेने केलेली भक्ती तुम्हाला अधोगतीलाच नेईल. कारण हिशोब चुकता होतो. सकाम भावनेत तुम्ही देवाचं नामस्मरण घेतलं, भक्ती केली, काही मागितलं, देवाने तुम्हाला दिलं, देवाचं ऋण संपलं. अहो काही मागू नका देवाला, देवावर प्रेमाचं भक्तीचं ऋण करा, देव भक्तीमध्ये नामामध्ये दाबा, त्याचं दिवाळं काढा. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. नारायणाचं दिवाळं काढा, एवढं नाम करा, एवढं नामस्मरण करा, एवढी भक्ती करा, एवढं देवावर प्रेम करा, तो तुमच्या ऋणात दबाव भक्तीच्या, आणि मग त्याला यावं लागतं तुम्हाला मुक्ती द्यायला. पण तुम्ही नाम घेतलं, भक्ती केली, काही मागितलं आणि त्याने दिलं, हिशोब संपला, साधा व्यवहार आहे. मग सकाम भक्ती ही भक्तीत मोडल्याच जात नाही. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाणव उद्धावा, नाथ महाराज. म्हणून देवा मला अशी दुर्बुद्धी होऊ देऊ नको तुकोबारा आहे. या दोन्ही प्रकारच्या दुर्बुद्धी मला होऊ देऊ नकोस. तुकोबारा देवाकडे नारायणाकडे मागणं मागतायत आणि म्हणतात की दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायण. मग ही माणसाला दुर्बुद्धी का होते? दुर्बुद्धी काय आपण पाहिलं. आता ही दुर्बुद्धी माणसाला का होते तर याचे प्रमुख 3 कारण आहेत. एक, गल्लीचे आहार अर्थात मांसाहार. गल्लीचे आहार, कुसंगती
आणि नामाशी विन्मुक्ता. पुन्हा एकदा ऐका. गलिच्छ आहार, कुसंगती आणि नामास विन्मुक्ता. या 3 गोष्टीमुळे मनुष्यास प्रामुख्यानं दुर्बुद्धी होते. जो मनुष्य नामास विन्मुख आहे त्याला सातत्यानं दुर्बुद्धी होते. का तुकोबाराय म्हणतात की भक्तीचे तेवर मजायाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे त्याच्या हृदयात दया आहे, शांती आहे, क्षमा आहे. इथला फक्त दया शब्द घ्या. भक्तीचे तेवर मजायाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे त्याच्या हृदयात दया वास करते, आणि ज्याच्या हृदयात दया वास करते त्याच्या जीवनात धर्म वास करतो. दया तेत धर्म. ज्ञानोबा आहे. धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेत धर्म. आता लिंक कशी पहा. ज्याच्या मुखात देवाचं नाव त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म. मग धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे, हिंदू मुसलमान शीख ईसाई म्हणजे धर्म नव्हे. सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. आता धर्माची व्याख्या मोठी आहे, ज्ञानोबारांनी सांगितलेली. येतं वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती. त्याच्यात माझे 10 मिनिट जातील, मी सांगत नाही. थोडक्यात धर्माची व्याख्या सांगतो पुढे चालतो, कारण परिपूर्ण व्याख्या सांगायची असेल 10 मिनिट खातील. धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. तुकोबाराय. तुकोबाराय सत्याला धर्म म्हणतात. अर्थात सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. नीती रीती, माणुसकी इमानदारी, सत्य अहिंसा, प्रेम जिव्हाळा, परोपकार सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. सदाचार म्हणजे धर्म, नीतिमूल्य म्हणजे धर्म. मग ज्याच्या मुखात देवाचं नाव त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात सदाचार आणि नीतिमूल्य. म्हणजे पर्यायाने हरिनामाच्याच पोटी कुणी जन्म घेतला? धर्म आणि नीतिमूल्याने. म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. देवाचं नाव धर्माला जगवतं, नीतिमूल्याला जगवतं, सदाचाराला जगवतं, नीती माणुसकी इमानदारीला जगवतं. आणि म्हणून ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे त्याच्या जीवनात सद्गुण वास करतात, नीती माणुसकी इमानदारी वास करतात. आणि असा मनुष्य सदाचारी असतो, परोपकारी असतो, मायाळ असतो, प्रेमळ असतो, भगवत नामात रत असतो, सत्य बोलतो, अहिंसा करतो, सातत्यानं परोपकार करतो. यातून पुण्य जन्माला येतं. त्याने त्याला देवाची प्राप्ती होते, संताची भेटी होते. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचे. या सदाचारामुळे त्या माणसाच्या जीवनात पुण्य येतं. पुण्यामुळे संत भेटी होते. मुखात देवाचं नाव येतं, संत भेटी होते, पुढे देव भेटतो, संत भेटतात. सद्बुद्धी तुम्हाला देवाशी जोडते, दुर्बुद्धी देवापासून तोडते आणि नरकाला नेते. मग दुर्बुद्धी का होते? मुखात जर देवाचं नाव आहे तर तुम्हाला सद्बुद्धी होते, आपण बोललो. पण मुखात जर देवाचं नाव नसेल तर तुम्हाला दुर्बुद्धी होते. का? आपण पाहिलं, मुखात देवाचं नाव, हृदयात दया, हृदयात दया, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य सदाचार, आणि सदाचारातून पुण्य, त्यातून संत आणि देवाची भेट. पण मुखात देवाचं नाव नाहीये, तर हृदयात दया नाहीये, तो मनुष्य निर्दयी आहे. आणि निर्दयी मनुष्य कडू असतो, कपटी असतो, पापी असतो, अधर्मी असतो. आणि म्हणून मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, हृदयात दया नाही, निर्दयी आहे. निर्दयी हलकट असतो, कडू असतो, तो कोणाचाच नसतो, फक्त स्वतःचा असतो. आणि जो निर्दयी आहे तो अधर्मी असतो, पापी असतो, कडू असतो, तो सदैव पापाचरण करतो आणि समाजाला त्रास देतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की हिवराची दाट सावली, सज्जने जैशी वाळिली, तैशी पुण्य डावलून गेली या भक्तात. हिवराची दाट सावली, पण सज्जन मनुष्य हिवराच्या सावलीला बसत नाही. का? हिवर शापित वृक्ष. हिवराची दाट सावली, सज्जने जैशी वाळिली, तैशी पुण्य डावलून गेली या भक्तात. सज्जन मनुष्य हिवराखाली बसत नाही, त्याला डावलून बाजूने निघून जातो. तसं पुण्य किंवा पुण्यकर्मस या पापी माणसाला डावलून बाजूने निघून जातात.
अर्थात पापी मनुष्याच्या जीवनात पुण्यकर्म कधीच येत नाहीत. त्याने केलं तर तो पापच करतो आणि समाजाला त्रास देतो. सज्जन मनुष्य हिवराच्या झाडाखाली बसत नाही, बाजूनी कट मारून निघून जातो. तसं पुण्यही पापी माणसाच्या जीवनात कधी येत नाही. ते त्याला कट मारून बाजून निघून जातो. अर्थात जो निर्दयी आहे, अधर्मी आहे, तो सातत्यानं पाप कर्म करतो आणि समाजाला पीडा देतो, त्रास देतो. आणि समाजाला पीडा देणं, त्रास देणं, परद्रव्य परणारीचा अभिलाष करणं ही दुर्बुद्धी. का दुर्बुद्धी झाली? मुखात नाम नाहीये म्हणून निर्दयी आहे, निर्दयी म्हणून अधर्मी, अधर्मी वाईट वागतो, वाईट वागणं दुर्बुद्धी आहे. मग 3 गोष्टी ज्या आपण म्हटल्या की माणसाला दुर्बुद्धी का होते, त्यात मी पहिलं बोललो की गलिच्छ आहार, दुसरं कुसंगती आणि तिसरं नामासी विनमुक्ता. तर माणसाच्या मुखात नाम नाही, जो नामाला विनमुख आहे त्याला दुर्बुद्धी होते. का? तर नामाशी विनमुख तो नरपापी आहे. पापी कोण? तर ज्याने हरिनामाकडे पाठ फिरवली तोच पापी. पापी दुसरा तिसरा कुणी नाही. ज्याने हरिनामाकडे पाठ फिरवली, ज्याच्या तोंडात देवाचं नाम नाही तोच पापी. निंबोळ्या मोडून आला तो कावळे अशी सुकाळू झाला, तैसा भक्तिहीन वाढिणाला दोषाची लागी. जो भक्तिहीन आहे, हरिनामाकडे पाठ फिरवली आहे, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. पाप करण्यासाठीच असतं. तो जगतच असतो दोष आणि पाप करण्यासाठी. आणि हे दोष आणि पाप करणं ही दुर्बुद्धी असते. का दुर्बुद्धी झाली? मुखात देवाचं नाव नाही, हृदयात दया नाही, हृदयात दया नाही. निर्दयी, निर्दय कडू असतो, पापी असतो, अधर्मानं वागतो, लांडीला वाडी करतो, भ्रष्टाचार करतो, परपीडा देतो. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, दया नाही, निर्दयी, निर्दय कडू असतो, पापी असतो, अधर्माने वागतो, दुराचारी असतो, जमाल तेवढं वाईट वागतो. ही दुर्बुद्धी असते. का दुर्बुद्धी झाली? मुखात नाम नाही. आणि म्हणून 3 गोष्टी मी ज्या सांगितल्या त्यातली एक गोष्ट माणसाला दुर्बुद्धी का होते, तर त्यातली एक गोष्ट ज्याच्या मुखात नाम नाही त्याला दुर्बुद्धी फुटते. एक झालं. दुर्बुद्धी का फुटते? गलिच्छ आहार, कुसंगती आणि नामासी विनमुक्ता. तर नामासी विनमुख आहे त्याला दुर्बुद्धी का होते आपण बोललोय. दुसरा आहे आहार. माणसाच्या जीवनात शुद्ध शाकाहार नसेल तर त्याला दुर्बुद्धी फुटते. अर्थात ज्याचा आहार गलिच्छ आहे, जो मांसाहार करतो आणि इतर गलिच्छ अन्न खातो त्याला दुर्बुद्धी फुटते. सद्बुद्धी जागी करण्यासाठी सर्वात बलवान साधन जर काय असेल तर ज्ञानोबा म्हणतात, एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळी आहेत. इथं ज्ञानोबा म्हणतात, सद्बुद्धी किंवा सत्वगुण जर जागा करायचा असेल तर त्याला बलवान साधन काय असेल तर ते आहे सात्विक आहार, शुद्ध शाकाहार, की जो सत्वगुण तुम्हाला देवाची भेट घालून देतो. एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळी आहेत. रज आणि तम तुम्हाला देवापासून दूर नेतात, सत्वगुण तुम्हाला देवाच्या दिशेने नेतो. विपाये वाढे सत्व शुद्ध, तेव्हा तो ज्ञानाशी करी साध. सत्वगुण तुम्हाला देवाशी जोडतो, मोक्ष मिळवून देतो. आणि हा सत्वगुण जर वाढावा असं वाटत असेल तर याला बलवान साधन काय, तर ज्ञानोबा म्हणतात आहार, शुद्ध सात्विक आहार. इथं ज्ञानोबा हरिनाम म्हटले नाही, सत्संगती म्हटले नाही. हरिनाम सत्संगती नंबर 2 ला 3 ला ठेवले, नंबर 1 ला आणलाय आहार. शब्द ज्ञानोबा याचा नाही. ज्ञानोबा म्हणतात की सद्बुद्धी यावी, सत्वगुण वाढावा, की जो देवाची प्राप्ती करून देतो. ती सद्बुद्धी आणि सत्वगुण कशानं जागा होत असेल, त्याला जागा करायचं बलवान साधन काय, तर सात्विक आहार, शुद्ध शाकाहार. यावरून लक्षात घ्या की देवाची प्राप्ती करायची असेल, सत्वबुद्धी आणि सत्वगुण जागा करायचा असेल तर शाकाहार किती महत्वाचा आहे आणि मांसाहार टाळणं किती आवश्यक आहे. एरवी तरी पाही स्वभाववृद्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळी आहेत. आहार शुद्धी असावी, कारण जसे खाल तसे व्हाल, जसं अन्न तसं मन, स्वाभाविक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की तेवी जैसा घेपे आहारू
धातू तैसाची होय अंतरू आणि धातू तैसाचे अंतरू भावपोखे. भांडियाचे नितापे आतुले उदकही तापे तसे धातू वशे आटोपे चित्तवृत्ती. ज्ञानोबा आहे. माऊली म्हणतात तुम्ही ज्या प्रकारचा आहार घ्याल त्या प्रकारचा तुमच्या पिशीचा किंवा धातूचा स्वभाव बनेल आणि चित्त या पिशीच्या किंवा धातूच्या अधीन आहे. तर जसा धातू किंवा पिशीचा स्वभाव तसा चित्ताचा स्वभाव. सात्विक रसू सेविजे ते सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे एररसी. सात्विक रसू सेविजे ते सत्वाची वाढी पाविजे राजस तामसा होईजे एररसी. तुम्ही सात्विक आहार घेतला, शुद्ध शाकाहार घेतला तर सत्वगुणाची वाढ होते. राजस तामस आहार घेतला तर राजस तामस गुणाची वाढ होते. जसा आहार घ्याल तसा पिशी किंवा धातूचा स्वभाव, जसा पिशी किंवा धातूचा स्वभाव तसा चित्ताचा स्वभाव. कारण चित्त हे धातूच्या पिशीचे अधीन असते. तेवी जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय अंतरू आणि धातू तैसाच्या अंतरी भावपोखे. भांड्याचे नितापे आतले उदकही तापे तैसा धातू वशे आटोपे चित्तवृत्ती. पण जसा आहार तशा पिशी, जशा पिशी तसं चित्त. कारण चित्त पिशीच्या अधीन आहे. म्हणून सात्विक आहार सात्विक चित्त, राजस आहार राजस चित्त, तामस आहार तामस चित्त. ज्ञानोबा म्हणताय की पाहाय पाहाय वीरा सावधची घे मदिरा ते होनी ठाके माझीरा जी क्षणी. ना तरी अमृत जिया परी घेतल्या मरण वारी का अपना ऐसे करी विष जैसे. अमृत पिलात मरण टळेल, विष पिलात मरावं लागेल, दारू पिलात बराडावं लागेल, नाचावं लागेल, नशा येईल. हा ज्या त्या अन्नाचा परिणाम असतो. पाहाय पाहाय वेरा सावधची घे मदिरा तो होऊन ठाके माझीरा जी क्षणी. सावध मनुष्य चांगला बोलतोय, काय चाललंय राम राम श्याम श्याम जय हरी, पण दारू पिला. होऊन ठाके माझीरा ते क्षणी. पाहाय पाहाय वेरा सावधची घे मदिरा. सावध मनुष्य पण दारू पिलाय तो माजरा झालाय म्हणले. हा त्या अन्नाचा परिणाम आहे. तसं जे अन्न खाल, जसं खाल तसं व्हाल. जसं अन्न तसं मन, जसं अन्न तशी वृत्ती आहे. जे खाल ते व्हाल. सात्विक आहार घेतला सात्विक व्हाल, राजस घेतला राजस व्हाल, तामस घेतला तामस व्हाल. आणि जशी वृत्ती असते तसं मन असते. सात्विक आहार सात्विक वृत्ती, राजस आहार राजस वृत्ती, तामस आहार तामस वृत्ती. जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया आणि तशी फळं आणि तसं संसार बंधन. वृत्ती ऐसे मन धरती मना ऐसी क्रिया करीती केली ऐसे वरिती मरोनी देही. ज्ञानोबा आहे. वृत्ती ऐसे मन धरती मना ऐसे क्रिया करीती केली ऐसे वरिती मरोनी देही. जसा आहार तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया, जशा क्रिया तसे फळ आहेत. मुक्ती एक नरकवास त्यातून ठरतं. आणि म्हणून शुद्ध सात्विक आहार करा. हा सात्विक आहार म्हणजे काय? मधुर रसी वाडे मेचू जया, फलाहार, भाजी पोळी, वरण भात, दही दूध तूप, ड्रायफ्रुट्स, हा शाकाहार आहे, सात्विक आहार आहे. ज्याला गोड खायला आवडतं, मधुर रसी वाडे मेचू जया, फलाहार आवडतो, भाजी पोळी, वरण भात, दही दूध तूप, ड्रायफ्रुट्स, सात्विक आहार आहे, शुद्ध शाकाहार आहे. इतर काही गोष्टी अजून चांगलं चांगलं. राजस आहार अति उष्ण, अति तिखट, अति आंबट, अति खारट, वाफेच्या शिगे वातीही लाविल्या लागे तसा ऊन ऊन मागे राजस होतो. अदनातून भजे काढे त्यातून वाफा निघतात. त्या वाफेवर जर असं वात धरली तर ती वातही पेटेल म्हणले. वाफेच्या शिगे वातीही लागल्या लागे तसा ऊन ऊन मागे राजस होतो. अदनातून भजे काढे की नड्यात टाकायचे आणि गिळायचे, तो अग्नीच खाता असतो. दोन माणसं हॉटेलात गेले आणि ऑर्डर दिली, म्हणले तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम आहे ते जेवायला. वेटर हुशार होता. तो गेला आणि ते एका बशीत विस्तव घेऊन आला आणि म्हणला पुढे, म्हणले खा, माझ्या हॉटेलमध्ये हे सगळ्यात गरम आहे. ते हुशार होते. सिगारेट काढली, पेटवली, झुरका मारला, निघून गेले. विनोदाचा भाग सोडा. पण मागणी काय केली? तुझ्या हॉटेलात जे सगळ्यात गरम आहे ते जेवायला. तसा ऊन ऊन मागे राजस होतो. ज्याला अति आंबट, अति खारट, अति उष्ण, अति गरम आवडतं तो राजस आहार आहे. कणिके ते पाणी, ते तुलेची मीठ बांधवायानी,
हो, कणकीत मीठ टाकले, पाण्यात मीठ टाकले आणि वरूनही मीठ टाकायचं. ते बायका आणून वाढतात पुढं. मग पहिला घास खावा ना, तर पण खायचा नाही. न खाताच त्याच्यात मीठ टाकायचं आणि पुन्हा गटागट हाणायचं. बाईनी बेताने मीठ टाकलं असतं, त्याला मिठाची गरज लागत नाही. पण काही काही पठ्ठे असतात पंक्तीला, खायच्या आधीच मीठ टाकतात, कालवितात आणि गटागट हाणतात खारट करून. रजगुणी असतात. अति उष्ण, अति तिखट, अति आंबट ज्याला आवडतं तो रजगुणी असतो. तो अग्नीच खाता असतो आणि शरीरामध्ये विकार किंवा बिमाऱ्या पोसवत असतो. विषय वाळे सुदले अति. आत विषयाचे साप किंवा बिमाऱ्याचे सापच पाळीत असतो. ज्ञानोबा म्हणतात. पण अति गरम, अति उष्ण, अति आंबट, अति तिखट ही माणसं रागीट असतात, हॉट असतात आणि जास्त बिमारही पडतात. हा राजसहार आहे. तामसहार, शिळं अन्न, ताजं शिळं करायचं हाणायचं. सवे बैसुनी नारी गोतांबील करी. लेकर बाळ ताटात घ्यायचे, काला करायचा, चिवडायचा आणि उष्ट मष्ट गटागट हाणायचं. बाळाचे हातवरी चिवडून राडी करी की सवे बैसुनी नारी गोतांबील करी. काला करून आणतो गोतांबील करी, उष्ट मष्ट. ज्याला दारू आवडते, ज्याला मांस आवडतं, तो तामसहार आहे. 5 महापाप आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन. कुणाचा खून करणं महापाप आहे. सोन्याची चोरी करणं महापाप आहे. दारू पिणं महापाप आहे. गुरुची पत्नी भोगणं महापाप आहे. आणि या 4 महापापाला मदत करणं हे 5वं महापाप आहे. तुम लढो हम कपडे सांभाळते. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन. परस्त्री भोगणं पाप आहे, पण गुरुची पत्नी भोगणं महापाप आहे. पैसे चोरणं पाप आहे, पण सोन्याची चोरी करणं महापाप आहे. मटण खाणं पाप आहे, पण दारू पिणं महापाप आहे. मटणाला देवाने थोडं अलीकडे ठेवलंय, दारू त्याच्या पुढे नेली. मटण खाणं पाप आहे, दारू पिणं महापाप आहे. हापडतापड करणे पाप आहे, कुणाचा खूनच करणे महापाप आहे. खून करणे महापाप, दारू पिणे महापाप, सोन्याची चोरी करणे महापाप, गुरुची पत्नी बघणे महापाप आणि या 4 गोष्टीला मदत करणे हे 5वं महापाप. मी बोललो तुम लढो हम कपडे सांभाळते. ही 5 महापाप आहेत. तर मटण पाप आहे, दारू महापाप आहे आणि हे तामस माणसाचं आवडतं अन्न असतं. निषिद्धाचा आंबोका जया ते सदोका कुद्रव्यासी. ज्ञानोबा म्हणतात. आणि की एक चमत्कारो देखा, जया निषिद्धाचा आंबोका तया सदोका कुद्रव्यासी. ज्याला निषिद्ध समजले शास्त्राने, दारू आणि मटण या 2 गोष्टी निषिद्ध समजले, ते खाण्याची त्याला इच्छा होती. वाढवी उतानी तामस होतो. उतानी म्हणजे इच्छा. तमगुणी माणसाला मटण आणि दारू फार आवडतं. ते तमगुणी असतात आणि या मटणानी, या दारूनी, अति तिखट, अति आंबट या पदार्थांनी, शिळ्या अन्नांनी त्यांना दुर्बुद्धी होते, कुकर्म करतात, पापाचरण करतात, नरकाला जातात. म्हणून तमगुणी आणि काही रजगुणी हे नरकाचंच गिरायक असतं. यांना दुर्बुद्धी होते गलिच्छ अन्नामुळे. बरेचसे रजगुणीही मांसाहार करतातच. काही रजगुणी माळकरी आहेत, शाकाहारी आहेत, काही रजगुणी मांसाहारी आहेत. अर्धे पण तमगुणी जवळजवळ मांसाहारीच असतात. ज्याला मांस आणि दारू आवडते तो तमगुणीच असतो. धनाबारा तुकोबराय का अभंगातून बोलतायत की दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी जेवायला सुद्धा जाऊ नये. त्याच्या घरी काही फंक्शन असेल, कार्यक्रम असेल आणि जेवायला आमंत्रण दिलं तर दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी जाऊ नये आणि दारू त्याच्या घरी जाऊन अन्न खाऊ नये. दारू पिणाऱ्याच्या माणसाच्या घरी कधी जाऊ नये आणि त्याच्या घरचं अन्न खाऊ नये. तुकोबराय बोलतायत. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न तैसा तो चांडाळ शिवू नये. जसं दुष्ट माणसाला, चांडाळाला शिवू नये, पापी माणसाला शिवू नये, तसं दारुड्या माणसाच्या घरचं अन्नही शिवू नये. तुम्हाला पाप लागतं. मर्जी तुमची. पण कुणी चहाला जेवायला बोलिलं आणि तो दारू पित असेल तर त्याच्या घरचं अन्न खाऊ नका, त्याच्या घरचं पाणी पिऊ नका. हे तुकोबाराय बोलतायत.
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न हे वर्ज्य करावं. तैसा तो दुर्जन शिवू नये. चांडाळ नाही, तिथे दुर्जन शब्द आहे. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न तैसा तो दुर्जन शिवू नये. जसं दुर्जनाला शिवू नये, हात लावू नये, त्याच्यापासून लांब राहावं, तसं दारू पिणाऱ्या माणसाच्या अन्नापासून लांब राहावं. दारू पिणाऱ्याच्या घरचं अन्न कधी खाऊ नये. पाप लागतं, दुर्बुद्धी होते. म्हणून लग्न असो, हे बघा ना तुम्ही लोक, हे अजूनही बरीचशी काही काही देवबाप्पा मंडळी पाळतात, कुणाच्या घरचं अन्न खात नाहीत. सत्य आहे. कुणाचं खावं, काय खावं आणि किती खावं याला फार महत्व आहे. कुणाचं खावं, काय खावं आणि किती खावं याला फार महत्व आहे. शाकाहार करतोय, पण सफरचंद गोड लागली म्हणून भसकू नयेत. मोजका असावं. एक वेळा खातो तो योगी, 2 वेळा खातो तो रोगी, 3 वेळा एक वेळा खातो तो योगी, 2 वेळा खातो तो भोगी, 3 वेळा खातो तो रोगी. सफरचंद गोड लागले म्हणून भसकू नयेत. युक्त आहार विहार नेमेंद्रिय सिसार नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे आणि क्रिया जात आचरिजे तयाच स्थिती. बरोबर आहे. आहार संतुलित असावा. भोजन करावे परिमित. लवलिप्यता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. आहार संतुलित असावा, बॅलन्स असावा आणि शाकाहारच असावा. किती खावं यालाही महत्व आहे. मी बोललो काय खावं, कुणाचं खावं आणि किती खावं, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. किती खावं, मर्यादित खावं, वाजीपेक्षा जास्त खाऊ नये. रसना अनावरी तुका म्हणे डुंगव आहे. महाराज बोलतात, मी नाही. रसना अनावरी तुका म्हणे डुंगव आहे. वाजीपेक्षा जास्त खाल तुका म्हणे डुंगव आहे. रसना अनावरी, वाजीपेक्षा जास्त खाऊ नये. आणि म्हणून आपण बोललो की काय खावं, कुणाचं खावं आणि किती खावं. किती खावं अर्थात आहार हा मर्यादित असावा. दुसरी गोष्ट कुणाचं खावं, कुणाचंही खाऊ नये. दुष्टाच्या घरचं अन्न टाळावं. आपल्याला दुर्बुद्धी फुटते. तुम्ही सात्विकेत परमार्थात वावरतात, परंतु दुष्टाच्या घरचं अन्न खाऊन आला तर तुम्हाला दुर्बुद्धी फुटते, तुमची नजर बदलते, तुमच्याही जीवनात परद्रव्य करण्याचा अभिलाष येतो, तुम्हाला दुर्बुद्धी होते. दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं तर तुम्ही परपीडक बनता, परनिंदा करता. दुष्टाचं अन्न खाल्लं तर का, दुष्टाच्या अन्नाने तुम्हाला दुर्बुद्धी होते. दुष्टाच्या घरचं अन्न टाळावं. दुष्टाच्या घरचं अन्न टाळावं. सज्जनाकडून मागून घ्यावं, पण दुष्टाच्या घरचं अन्न टाळावं. पण कुणाचे खाऊ नये. दुष्टाचं अन्न खाल्लं दुर्बुद्धी होते. शास्त्र पुरावा आहे. उदाहरण देतो. पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडलेत. सगळे पांडव आणि द्रौपदी पितामह भीष्माला भेटायला गेलेत. सोबत भगवान कृष्णही होते. त्यास भगवान श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले की पितामहाकडून काही उपदेश घ्या, पितामह यांना काही उपदेश करा. असं देवाने आदेश दिल्यावर पितामह बोलू लागले. त्यावेळेस पहिल्यांदा धर्मराजाला उपदेश केला. पितामह म्हणाले, भीष्माचार्य म्हणाले की धर्मा, तुझं नाव धर्म आहे, पण तरीही धर्मानं वाग. असं बोलल्यावर द्रौपदीला हसू आलं. द्रौपदी हसली. एवढ्यात पितामह म्हणतात, द्रौपदी का हसलीस? तर द्रौपदी म्हणते, पितामह, आता माझ्या नवऱ्याला सांगता तुम्ही धर्मानं वाग, तो धर्मच आहे, पण तरी धर्मानं वाग, धर्म सोडू नको असं सांगतायत. पण ज्यावेळेस माझं वस्त्रहरण चाललं होतं त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? तुम्ही का धर्मानं वागले नाही? नीती इमानदारीने वागले नाही. तुमचा धर्म कुठं गेला होता?
पितामहानं फार गोड उत्तर दिलं. म्हणले, द्रौपदी, मी तुझा शर्मिंदा आहे, मी तुझा शर्मिंदा आहे, मी चुकलेलो आहे, मला माहिती आहे, मी चुकीचा वागलोय, मी धर्मानं वागलो नाही. का? तर मी दुष्ट अशा दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि म्हणून मला दुर्बुद्धी झाली होती. तुझं वस्त्रहरण रोखावं अशी सद्बुद्धी मला झाली नाही. याचं मुख्य कारण, मी दुष्ट दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि दुष्टाचं अन्न खाल्लं की माणसाला दुर्बुद्धी होतेच. दुर्बुद्धीने पापाचरण होते, पापाचरण पतन होतं, मनुष्य नरकाला जातो. आणि म्हणून दुष्टाचं अन्न टाळावं, दारुड्याच्या घरचं अन्न टाळावं. गोड अन्न आहे, पंगत आहे, मी प्रमाण बोलून पुढे आलोय. दारुड्याचं अन्न का टाळावं? हे ना, तुका म्हणे, मद्यपानाचे मिष्टान्न तसा तो दुर्जन शिवू नये. जसं दुर्जनाला, दुष्ट माणसाला शिवू नये, लांब राहावं, तसं दारुड्या माणसाच्या नुक्तीपासून, बुंदीपासून लांब राहावं. साधं नाही, नुक्तीचं जेवण आहे पण दारुड्याचे, लांब राहावं. दुष्ट माणसापासून जसं लांब राहावं, दुष्ट माणसापासून जसं लांब राहावं, तसं दारुड्याच्या अन्नापासून लांब राहावं. दारू पिणाऱ्या माणसाच्या घरचं अन्न खाऊ नये. दोष लागतो, पाप लागतो, अधोगती होते. पण कुणाचं खाऊ याला फार महत्व आहे. कुणाचे खाल्लं तर दुर्बुद्धी होते, कुणाचे खाऊ नये. आणि म्हणून मी मागं बोललो की जे देवोपा असतात, ही ब्राह्मण मंडळी, ते कुणाच्याही घरचं खात नाहीत. आपल्या घरी पूजेला येतात, कुठली पूजा असो, पूजा करतात, पण देवा जेवण नाही, आम्ही खात नाहीत. बरोबर आहे, सत्य आहे. फार फार तर दूध घेतात, बाकीचं काही घेत नाही, ते उकळलेलं असते. शिदा नेतात किंवा तिथं शिद्याच्या ती भाजीपोळी बनवतात स्वतः आणि मग खातात, आपल्या हातचं खात नाहीत. न जाणू ते दुष्टाच्या घरचं अन्न असेल, भ्रष्टाचाराच्या पैशाचं अन्न असेल, पापाचं अन्न असेल, तर त्या ब्राह्मणाची बुद्धी भ्रष्ट होते. म्हणून ते ब्राह्मण आपल्या घरचं खात नाहीत. ते सत्य, त्याला शास्त्र पुरावा आहे. भीष्माचार्यांनी दुर्जनाचं, दुष्टाचं, दुर्योधनाचं अन्न खाल्लंय म्हणून दुर्बुद्धी झाली आणि वस्त्रहरण रोखलं नाही, हे कबूल केले. कुणाचंही अन्न खाऊ नये. आणि म्हणून मी बोललो की मांसाहार करणारे, दारू पिणारे दुर्जन असतात. आता हे स्वतःला सज्जन समजतात. गंमत अशी आहे की हे बोलणं पटण्यासारखं नाही वाटत. दारू पिणारा कुठं दुर्जन, मटण खाणार कुठं दुर्जन, ते अन्न आहे, दारू पिये, मग काय खाल्लं ते बिघडतं. 90% लोक दारू पितात, मांस खातात, मग सगळे दुर्जन आहेत का? हो, शास्त्र दुर्जनच म्हणते, शास्त्र दुर्जन म्हणते. मानायचं असलं माना, नाही मानायचं नका मान. हो, मांस खाणाऱ्याला नरकाशिवाय गती नाही. नाथ महाराज पुरावा देत आहेत. आवडी खावया मांसा, या स्वर्गाची आशा, जे करीती पशुहिंसा, त्या पुरुषा अधपतन नरकवास. जो मांस खातो त्याला नरकाशिवाय गती नाही. आवडी खावया मांसा, या स्वर्गाची आशा, जे करीती पशुहिंसा, त्या पुरुषा अधपतन नरकवास. नाथ महाराज. मांस खाणारा मनुष्य नरकालाच जातो. मांस खाणाऱ्याला नरकाशिवाय गती नाहीये. जो नरकाला जातो तो दुष्टच आहे, घेऊ वाईटच आहे. मग त्याच्या घरचं अन्न का खायचं? दारू पिणारा वाईटच आहे, पापीच आहे. दारू तर महापाप आहे, मटण तरी पाप, दारू महापाप आहे. मग पापी आणि महापाप्याच्या घरचं अन्न का खावं? मटण पाप आहे, मटण खाणं पाप, दारू पिणं महापाप. मटण खातात ते पापी, दारू पितात ते महापापी. मग या पाप्याच्या घरचं अन्न का खावं? पापी दुर्जन असतो, दुर्जनाचं अन्न टाळावं. दुर्जनाला शिवू नये, तसं दारू पिणाऱ्या माणसाच्या अन्नाला शिवू नये. दारुड्याचं अन्न टाळावं. मग ते नुकती का असत नाही, टाळावी. कारण आपल्याला दुर्बुद्धी फुटते. हो, पाप्याचं अन्न खाल्लं, दुष्टाचं अन्न खाल्लं, दुर्जनाचं अन्न खाल्लं, आपल्याला दुर्बुद्धी होते. आपण वाईट वागतो, पापाचरण करतो आणि नरकाला जातो. पण दुर्जनाचं अन्न टाळावं, पाप्याचं अन्न टाळावं, दारुड्याचं अन्न टाळावं, मांसाहार करणाऱ्याचं अन्न टाळावं. त्याच्या घरी पाणी पिऊ नये, जेवू नये, खाऊ नये. आपल्याला दुर्बुद्धी होते. पण किती खावं, कुणाचं खावं, याला फार महत्व आहे. आणि काय खावं यालाही महत्व आहे. काय खावं? शुद्ध शाकाहार करावा. मांसाहार करू नये, दारू पिऊ नये, अति तिखट, अति आंबट, अति खरट खाऊ नये. मांसाहार, दारू
अति तिखट, अति आंबट, अति खारट दुर्बुद्धी होते आणि पतन होतं. म्हणून शुद्ध शाकाहार असावा, फलाहार असावा, भाजी पोळी भाकरी, वरण भात, दही दूध तूप, ड्राय फ्रुट्स, नाना प्रकारचे इतर फळे, गोड मधुर आहार असावा. बरोबर बोलतायत. सत्वाचे कीर पाळती, कारण हाच सुमती, जैसा दिवसाची उन्नती भानू जैसा. सत्वाचे कीर पाळती, कारण हाची सुमती, दिवसाची उन्नती भानू जैसा. दिवस उगायला कारण काय असेल ते सूर्य. तसं आत्मज्ञान व्हायला आणि देव भेटायला कारण काय असेल तर शुद्ध सात्विक आहार आहे. सत्वाचे कीर पाळती, कारण हाची सुमती, दिवसाचे उन्नती भानू जैसा. दिवस उगवायचा आहे सूर्य कारण आहे, देव भेटायचा आहे शाकाहार कारण आहे. तात्पर्य शुद्ध शाकाहाराने तुम्हाला देव भेटतो का? शुद्ध शाकाहाराने, सात्विक आहाराने तुमची बुद्धी सात्विक बनते आणि सात्विक बुद्धी तुम्हाला देवाची प्राप्ती करून देते. आणि म्हणून शुद्ध सात्विक शाकाहार करा. मांसाहार टाळा, दारू टाळा, अति तिखट, अति आंबट, अति खारट टाळा. शुद्ध शाकाहाराने देव तर भेटतोच, पण ज्ञानोबा बोलतात आणि शरीराहान मानसा बळाचा पैकवासा हा आहारू तरी दशा कैची रोगा. शुद्ध शाकाहाराने शारीरिक आणि मानसिक दोन्ही बळ वाढतात. शरीर बळापेक्षा मानसिक बळाला जास्त महत्व आहे. तुम्ही पहिलवान आहेत पण तुमच्याजवळ मानसिक बळ नाही, तुम्ही कशाला घाबराल आणि पळून जाल. भले शरीराने दुबळे आहेत पण मनाने बळकट आहेत, मनोबल आहे. तुम्ही दुबळे असूनही कशाला तोंड द्याल, कोणाशी फाईट कराल, संकटाचा सामना कराल. आणि मनोबळ आणि शारीरिक बळ दोन्ही बळ कशाने वाढतात? शाकाहारानं. आणि रोगराई कमी होते. आणि शरीराहन मानसा बळाचा पैकवासा हा आहारू तरी दशा कैची रोगा. शुद्ध शाकाहार करण्याला रोगही कमीत कमी होतात, त्याचे मानसिक आणि शारीरिक बळ दोन्ही वाढतात, त्याचं आयुष्य वाढतं, जीवनात सुखही वाढतं आणि देवाचीही प्राप्ती होते. आणि म्हणून शुद्ध शाकाहार करा. आणि म्हणून मी जे 3 मुद्दे मांडले की माणसाला दुर्बुद्धी का होते, तर त्यातलं पहिलं कारण मी सांगितलं होतं गलिच्छ आहार, दुसरं कुसंगती आणि तिसरं नामाशी विन्मुक्ता. तर आपण नामाशी विन्मुक्ता पाहिलीये आणि दुसरं शाकाहार पाहिलाय. अर्थात शुद्ध शाकाहार नसेल, सात्विक आहार नसेल तर तुम्हाला दुर्बुद्धीच होते. तुम्ही मांसाहार कराल, दारू प्याल, राजस तामस आहार घ्याल तर तुम्हाला दुर्बुद्धीच होईल आणि तुमचं पतनच होईल, नरकालाच जाल. म्हणून मांसाहार टाळा, दारू टाळा, अति तिखट, अति आंबट टाळा आणि शुद्ध शाकाहार करा. सद्बुद्धी होईल, सदाचार जीवनात येईल, देव भेटेल, मुक्त व्हाल. आता उरलं तिसरं कारण. दुर्बुद्धी का होते? 3 कारण. नामाशी उन्मुक्ता, गलिच्छ आहार आणि कुसंगती. हे 3 कारण आहेत. उरली कुसंगती. कुसंगतीने पण माणसाला दुर्बुद्धी होते आणि मनुष्य नरकाला जातो. तो कुमारच बोलतात की बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. तुम्ही कुणाच्या संगतीत वावरता याला फार महत्व आहे. कुणाचं खाता आणि कुणाच्या संगतीत वावरता, दोन्ही गोष्टी महत्वाच्या. तुम्ही चोरापाशी बसले तर फाटकं चिंदूक सुद्धा उचलाव अशी तुमची बुद्धी होईल, तुम्हाला दुर्बुद्धी फुटेल. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताच चिंदी धावे मन. डेकनाच्या संगे हिरा भंगाला, कुसंगे नाडाला साधू तैसा. जो घनाने फुटत नाही असा हिरा पण ढेकणाच्या संगतीत गेला, ढेकून फुटला, रगत लागलं तर त्या हिऱ्याचा आपाप चुरा होतो. का? संगती ढेकणाची किंवा रक्ताची. हिऱ्याचा चुरा. जो घनाने फुटत नाही तो हिरा ढेकणाच्या संगतीने भंगला. तैसा कुसंगे नाडाला साधू तैसा. साधू आहे पण कुसंगतीत गेला. साधूने 10 लग्न अटेंड केली, तो असाधू बनू शकतो. भन्नाट लग्नात असे भपकेबाज, डॉल्बी फलबी डिंगडॉंग लग्न श्रीमंताची, अशी 10 लग्न अटेंड केली साधूने तर साधू असाधू बनू शकतो वातावरण पाहून, कुसंगतीमुळे.
पण तो एखादा असाधू जर 10 अंत्ययात्रेला गेला तर त्याला वैराग्य होऊ शकतो आणि तो साधू बनू शकतो. परिणाम संगतीचा आहे. तुम्ही कुणात वावरता हे महत्वाचं आहे. आपल्याकडे एक मन आहे, ढवळ्याच्या जरी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. वान नाही लागत पण गुण लागतो आणि तो संगतीचा परिणाम असतो. कैकेयी माता ही कौशल्य मातेपेक्षा रामचंद्रावर जास्त प्रेम करायची, पण मंथरेच्या संगतीने कैकेयीची बुद्धी पालटली. माझ्या भरताला गादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. हा संगतीचा परिणाम. ही दुर्बुद्धी आहे. कुसंगतीने दुर्बुद्धी फुटते. कर्ण महादानी होता, भगवत भक्त होता, संगती दुर्योधनाची होती, दुष्टाची होती. द्रौपदीला म्हटलं माझ्या मांडीवर येऊन बस, इतक्या खालच्या थराला गेला. ही दुर्बुद्धी आहे. कारण कुसंगती. कुसंगी नाडाला साधू तैसा. कुसंगती टाळावी, दुष्टाच्या संगतीत जाऊ नये. आणि म्हणून बघा, तुम्हाला मुलीचं लग्न जमायचं असेल आणि तुम्ही सोयरे होऊन गेले एखाद्याच्या घरी, तर मुलाची श्रीमंती, पद आणि पगार बघू नका. आधी मुलाचे मित्र बघा. मुलाचे मित्र बघा, व्याहाचे मित्र बघा. मुलाचे मित्र जर गलिच्छ नालायक असतील तर त्या घरी मुलगीच देऊ नका. कारण मुलाचे मित्र नालायक असतील, दुर्गुणी असतील, तर नवरदेवही दुर्गुणीच असतो. त्याला पोरगीच देऊ नका. भले गरीब आहे पण मुलगा सज्जन आहे, मित्र सोबत आहेत, माळकरी आहेत, टाळकरी आहेत. घरानाही टाळकरी माळकरी आहेत, जरूर मुलगी द्या. थोडं घरानं गरीब असू द्या. पण फार श्रीमंत आहे, पदावाले, पैशावाले, फार मोठ्या पदावर आहे, मित्र नालायक असतील तर तुमच्या पुरीचं वाटूळच होईल तिथं पोरगी दिली तर. तुम्ही कुणात वावरता याला फार महत्व आहे. संगती सज्जनाची असावी, दुर्जनाची नाही. दुर्जनाच्या संगतीने आम्ही दुर्जन म्हणतो, आम्हाला दुर्बुद्धी फुटते, पापाचरण करतो, नरकाला जातो. सज्जनाच्या संगतीने सद्बुद्धी फुटते, सदाचार घडतो, पुण्यकर्म घडतात, आम्ही मोक्षाला जातो, देव भेटतो. पण संगती फार महत्वाची. आणि म्हणून मी सुरुवातीला विधान केलं की माणसाला दुर्बुद्धी का होते. तुकोबाराने देवाकडे मागणं मागितलंय की दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. देवा मला माझ्या जीवनात कधी दुर्बुद्धी होऊ देऊ नको. दुर्बुद्धीने इंद्र आणि चंद्रासारखे पतन झाले. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र अहिल्याकडे गेला, त्याला भग पडली. इंद्रा पडली भग, भग म्हणजे अंगाला भोक पडली. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा. चंद्राने गणपतीची निंदा केली, गणपतीने शाप दिला, चंद्र काळा झाला. नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. ही दुर्बुद्धी आहे. इंद्राला दुर्बुद्धी झाली कशाची? अहिल्याकडे जाण्याची. चंद्राला दुर्बुद्धी झाली कशाची? गणपतीची निंदा करण्याची. नारदाला दुर्बुद्धी झाली कशाचं? नारदी बायको करण्याची. भले भले वाया गेले, भल्या भल्यांचं वाटोळं झालं. इंद्र चंद्र नारद काय साधे आहेत का? भल्या भल्याचं वाटोळं झालं. कशाने? दुर्बुद्धीने. आणि मग देवाला नेहमी मागावं की देवा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको. त्या दुर्बुद्धीने पापाचरणानं आपलं पतन नरकवासच, दुसरं काही नाही. आणि मग तुकोबाराय देवाकडे हात जोडून मागतात की देवा दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. देवा माझ्या मनाला दुर्बुद्धी होऊ देऊ नको. का बर? आपण बोलतात की देवा तुकोबाराय का म्हणतात की मला दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस. याचं कारण दुर्बुद्धीमुळे मनुष्य कुकर्म करतो, पापाचरण करतो, निषिद्ध कर्म करतो आणि या सगळ्या कर्मातून तुमचं पतन होतं, तुम्ही नरकाला जाता. आणि मग ही दुर्बुद्धी मला होऊ देऊ नकोस. मग दुर्बुद्धी होऊ नये यासाठी काय करायचं? दुर्बुद्धी कशाने होते? गलिच्छ आहार अर्थात मांसाहार, कुसंगती
आणि नामाशी विनमुक्ता, या 3 गोष्टीने दुर्बुद्धी होते. दुर्बुद्धीने पतन होतं. म्हणून देवा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको. मग सद्बुद्धी कशाने होते? तर शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये भगवंताचं नाम, या 3 गोष्टीने माणसाला सद्बुद्धी होते. आणि मग मुखामध्ये सतत भगवंताचं नाम जर धारण केलं तर माणसाला सद्बुद्धी होते. आणि मुखामध्ये भगवंताचं नाम सतत धारण करणं म्हणजेच एक प्रकारे देवाचे पाय चित्तात धारण करणं. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतात आणि महाराज लिहितात, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देवा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको, मला सद्बुद्धीच होऊ दे. सद्बुद्धी कशाने होते? तर शुद्ध शाकाहार अर्थात सात्विक आहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये भगवंताचं पवित्र नाम, या 3 गोष्टीने माणसाला सद्बुद्धी फुटते. आणि मग मुखामध्ये निरंतर भगवंताचं नाम आहे, तर याचा अर्थच होतो की तुम्ही चित्तामध्ये भगवंताचे चरण धारण केलेत. चित्तात भगवंताचे चरण धारण करणं म्हणजे काय असतं दुसरं का? देवाचे पाय आणून चित्तात घालायचे काय? देवाचं नाम चित्तात धारण करणं किंवा चित्त भगवंताच्या पायावर स्थिर करणं, मुखानं सतत भगवंताचं नाम घेणं म्हणजेच तुझे पाय चित्ती धरी. जेव्हा मी तुझे पाय चित्तात धारण केले, आता मी तुझं सातत्यानं नामस्मरण करतोय. का? तर मला दुर्बुद्धी होऊ नये, मला सद्बुद्धी व्हावी. मला सद्बुद्धी व्हावी म्हणून मी तुझं सातत्यानं नाम घेतोय. तुझं नाम मी माझ्या चित्तात धारण केलंय. मग आता मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको, मला सद्बुद्धी होऊ दे. कारण चित्तात भगवंताचं नाम धारण केलं. तिथं शब्द वापरलाय आता. शब्दप्रयोग कसा आहे? आता. आता विश्वात्मके देवे. म्हणजे तुम्ही काहीतरी केलेलं असतंय आणि त्याचं फळ मागत असता. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. निवृत्तीनाथाचा आदेश होता की ज्ञानदेवा तू काय कर, गीतेवर भाष्य कर, ज्ञानेश्वरी लिही. कुणी आदेश दिला? श्री गुरु निवृत्तीनाथाने. बाळ ज्ञाना तू गीतेवर भाष्य कर, ज्ञानेश्वरी लिही. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण लिहिल्यानंतर ज्ञानोबांनी एक मागणं मागितलंय पसायदानातून की आता विश्वात्मके देवे येणे वागेजने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. हे श्री गुरु निवृत्तीनाथा, तुमच्या म्हणण्यानुसार मी ज्ञानेश्वरी लिहिली, गीतेवर भाष्य केलं, पण आता जसं वडील मुलाला म्हणले जा रे दिवसभर मोटर चालू करून दारे धरून ये. मुलगा दारे धरून आला, पण गावात जत्रा आली. संध्याकाळी मुलगा बापाला म्हणतो, बाबा दादा मी दिवसभर दारे धरले, पण आता मला 100 रुपये द्या ना. दिवसभर दारे धरले, आता मला 100 रुपये द्या ना, मला जत्राला जायचे. का? काम केलंय, तुमचं ऐकलंय, मग आता मला मोबदला द्या ना काहीतरी, मला जत्राला जायचे. मी ज्ञानेश्वरी लिहिली, निवृत्तीनाथा मी ज्ञानेश्वरी लिहिली, पण आता मला पसायदान द्या. देवा गलीचे हार, कुसंगती आणि नामाशी उन्मुक्ता याने माणसात दुर्बुद्धी होते, ती मला नकोय देवा. पण आता मी शुद्ध शाकाहार करतोय, सत्संगतीत वावरतोय आणि मुखात सातत्यानं नाम आहे. आणि म्हणून आता मुखात नाम आहे म्हणजे तुझे पाय चित्तात धरलेत. शुद्ध शाकाहार करतोय, सज्जनाची संगती करतोय, मुखात नामस्मरण आहे, अर्थात तुझे पाय चित्तात धारण केलेत. कशा करता? तर मला दुर्बुद्धी होऊ नये, मला सद्बुद्धी व्हावी. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. आता ऐसे करी, मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको, मला सद्बुद्धीच होऊ दे. त्यासाठी मी तुझे पाय चित्तात धारण केलेत. अर्थात तुझं सातत्यानं नामस्मरण करतोय, सज्जनाची संगती आहे आणि शुद्ध शाकाहार आहे, मी असा वागतोय. अर्थात तुझे पाय चित्तात धारण केलेत, तुझं सातत्यानं नामस्मरण करतोय. मग आता तरी देवा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको, मला सद्बुद्धी होऊ दे. आणि म्हणून आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देवा मला सद्बुद्धी होऊ दे, दुर्बुद्धी नको. आता शब्दाचा आपण अर्थ पाहिलाय की काहीतरी तुम्ही
केलंय त्याच्या बदल्यात तुम्ही मागत असता तिथं आता शब्द येतो. तुम्ही कुसंगती सोडलीये, गलीचा आहार सोडलाय, आणि मुखात नाम नाही तेही सोडलंय. मग आता मुखात नाम धारण केलंय, सत्संगतीत आलात, शुद्ध शाकाहार करतायत. मग आता तरी देवा, आता तरी देवा, मला दुर्बुद्धी देऊ नको, आता तरी मला सद्बुद्धी दे. का? मी सज्जनाच्या संगतीत आलोय, शाकाहार करतोय, मुखाने नाम घेतोय. मुखाने नाम घेतोय म्हणजे तुझे पाय चित्तात धारण केलेत. नाम घेतोय, तुझे पाय चित्तात धारण केले. मग देवा आता दुर्बुद्धी जाऊ दे, मला सद्बुद्धी दे. आता तरी सद्बुद्धी दे. का मी तुझ्या म्हणण्यासारखं वागतोय. तुझं नाम मुखात धारण केले आणि चित्तात पाय धारण केले. आणि म्हणून आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी. देवा मला तुझे पाय चित्तात धारण केल्यामुळं, तुझं नामस्मरण केल्यामुळं, शुद्ध शाकाहारामुळं, सज्जनाच्या संगतीमुळं, या सगळ्या गोष्टीमुळं मला आता सद्बुद्धी दे. माझी दुर्बुद्धी आता गेली तुझ्या कृपेने, आता सद्बुद्धी दे. सद्बुद्धीने काय होतं? सद्बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी. सात्विक, राजस, तामस. सात्विक बुद्धी आपल्यामध्ये आली की सद्बुद्धीने, सात्विक बुद्धीने मनुष्याचा विवेक जागा होतो. आणि हा विवेक तुमचा वाटाडे असतो, तुम्हाला कुकर्मापासून रोखतो. तुमचा जर सद्बुद्धीने विवेक जागा झाला, आणि विवेक जागा असेल तर तो तुम्हाला कुकर्म करू देत नाही. तुम्ही कुकर्म करायला की तुम्हाला तो टोकतो, ऐक तिकडे जाऊ नको, ते चुकीचं आहे, ते करू नको, हे कर. विवेक आमचा वाटाड्या बनतो. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचचे करचरणी होती डोळे. ज्ञानोबा आहे. सत्वगुण जागा झाला, सद्बुद्धी जागी झाली की विवेक जागृती होती, आणि विवेक हा तुमचा वाटाड्या बनतो. सर्व इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात आणि इंद्रियच कुकर्म करायची टाकून देतात. आणि मग ते तुकोबारायचा अभंग, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, मनात येते धाव घी, राही विठोबाचे पायी. या सगळ्या गोष्टी इंद्रिय आपोआप करतात, आपोआप करतात. सद्बुद्धी जागी होय. सद्बुद्धी जागी झाली, सत्वगुण जागा झाला की डोळे फक्त विठ्ठलाचं रूप पाहतात, विषय वासना, वाईट गोष्टी पाहत नाहीत. कान पांडुरंगाचं भजन ऐकतात, गुणगान ऐकतात. जीभ विठ्ठलाचं नाव घेते, मन विठ्ठलाच्या पायावर स्थिर होतं. इंद्रिय विषयातून निघून भगवंताच्या चरणावर आपोआप स्थिर होतात. सद्बुद्धी जागी व्हावी. आणि म्हणून सद्बुद्धी फार महत्वाची. वाती पुढे काळोखे पळो लागे जैसे, निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरे नाही. छोटासा दिवा वाद जरी लावली तर अंधार पळून जातो. तसं सद्बुद्धी जागी झाली, सत्वगुण जागा झाला की दुर्गुण जीवनातून पळून जातात. ते तर दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. विवेक जागा झाले की दुर्गुण पडूनच जातात, त्याने विवेक वाटाडे असतो. इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात, आणि हा विवेक इंद्रियांना दुष्कर्म करू देत नाही. आणि म्हणून देवा, मी शुद्ध शाकाहार करतोय, सज्जनाच्या संगतीत वावरतोय, आणि मुखानं तुझं सारखं नाम घेतोय. अर्थात तुझे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेत. याच्या बदल्यात आता तू मला सद्बुद्धी दे. आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी. तुझे पाय चित्तात धरलेत, आता मला सद्बुद्धी दे. दुर्बुद्धी तर घातली, आता सद्बुद्धी आली. सद्बुद्धीने विवेक जागृती, आणि विवेक जागृतीने जीवनात सदाचार येतो. इंद्रिय कुकर्म टाकून देतात, सत्कर्म करतात, पुण्यकर्म करतात, आणि पुण्यकर्म तुम्हाला देवाशी जोडतं. अर्थात सद्बुद्धीने तुम्हाला देवाची प्राप्ती होते. दुर्बुद्धीने नरकाला जाता, सद्बुद्धीने देवाकडे जाता, मुक्तीकडे जाता, देवाची प्राप्ती करता. आणि म्हणून जीवनात सत्वगुण जागा व्हावा. सत्वगुण किंवा सद्बुद्धी, आपण पुन्हा पुन्हा बोललोय, 3 गोष्टीं जागी होते. एक शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती, आणि मुखात देवाचं नाव.
या 3 गोष्टींनी सद्बुद्धी जागी होते. आणि मग या तिन्ही गोष्टी सातत्यानं जीवनात असाव्यात. सातत्यानं सज्जनाच्या संगतीत राहावं. कधी इकडं कधी तिकडं करू नये. सतत सज्जनाची संगती, सतत शाकाहार आणि सतत मुखात भगवंताचं नाम. या 3 गोष्टी असल्या की सत्वगुण तेवत राहतो. पण भगवंताचं नाम थांबलं की रजतम पेटून उठतात आणि सत्वाला खाली दाबतात. ज्ञानोबा बोलतायत, विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध, एका एर दोघे ओकत ए राहसे. तुम्ही नाम घेतात तेव्हा सत्वगुण पेटून उठलाय, रजतम दबलेत. हा सत्वगुण तुम्हाला देवाची प्राप्ती करतो. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. सत्वगुण वाढलाय, तुम्ही नाम घेतायत, रजतम दबले, सत्वगुण वर आला, याने ज्ञानाला हाक मारली, ज्ञानाची आणि देवाची प्राप्ती करून दिली. पण नाम थांबलं की रजतम पेटून उठतात, सत्वाला खाली दाबतात आणि रजतम तुमच्याकडून पतन करून घेतात, तुम्हाला दुर्बुद्धी फोडतात, पाप करायला लावतात, नरकाला नेतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय, शाकार नित्य हवाय, सज्जनाची संगती नित्य हवी. हे मधून मधून नको, हे सत्य हवंय, हे नित्य हवंय. या 3 गोष्टी नित्य हवायत. शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि नित्य नाम. या 3 गोष्टी नित्य असाव्यात. कारण नित्य नाम आहे, नित्य संगती, नित्य शाकाहार आहे. त्याने नित्य सत्वगुण पेटून उठतो, तो ज्ञानाला हाक मारतो, तुम्हाला ज्ञानाची आणि देवाची प्राप्ती करून देतो. पण नाम थांबलं की रज आणि तम पेटून उठतात, सत्वाला खाली दाबतात आणि रजतम हे विकारी असतात, दुर्बुद्धी फोडतात, पाप करून घेतात, तुम्हाला नरकाला लावतात. म्हणून नाम नित्य हवंय, शाकार नित्य हवाय, सज्जनाची संगती नित्य हवी. एखाद्या टोपल्यात जर खेकडे टाकले, त्यातला एखादा बाहेर निघायला लागला तर बाकीचे खेकडे त्याला खाली ओढतात, बाहेर निघू देत नाहीत. तसं नाम थांबलं की रजतम वर येतात आणि त्या सत्वगुणाला त्या खेकड्यासारखं खाली ओढतात, दुर्बुद्धी फोडतात, तुमचं पतन करतात. म्हणून रजतम सतत दबून राहावेत आणि सत्वगुण उफाळून वर यावा, यासाठी नित्य नाम हवं. नाम थांबलं की सत्व दबतो, रजतम वर येतात. हे रजतम सत्वाला दाबतात, दुर्बुद्धी फोडतात, पाप करून घेतात. म्हणून नाम नित्य हवंय. सत्वगुण तेवत राहतो, ज्ञानाला हाक मारतो, आत्मज्ञान मिळून देतो, संत बनवतो, देव बनवतो. नाम नित्य हवंय. सद्बुद्धी फुटते, सत्वगुण तेवत राहतो. मग आता मी शुद्ध शाकार करतोय, सज्जनाच्या संगतीत वावरतोय, मुखात नित्य नाम धारण केलंय, तुझे पाय चित्तात धारण केलेत. अशा प्रकारे देवा मला तुझ्याबद्दल खूप खूप भाव निर्माण झालाय, माझ्या अंतःकरणात तुझ्याबद्दल भाव उपजलाय. आणि तो माझा भाव तू कडीला ने, सिद्धीला ने, हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. आणि महाराज म्हणतायत, उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ, उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ. देवा मी नित्य नामधारक झालोय, नित्य सज्जनाच्या संगतीत, संतांच्या संगतीत वावरतोय आणि नित्य शुद्ध शाकार करतोय. यामुळे माझी भक्ती बळावली आहे आणि माझ्या अंतःकरणात तुझ्या नामाचा, तुझ्या प्राप्तीचा भाव बळावलाय, भाव उपजलाय. आणि हा माझा भाव कडीला जाऊ दे आणि मला मुक्ती दे, मला देव बनव. भाव महत्वाचा आहे. इथं भाव उपजला म्हटले. कशा कशामुळे भाव उपजलाय? शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि नित्य नामस्मरण, या 3 गोष्टीने सद्बुद्धी जागी झाली. आणि तुकोबाराय म्हणतात की माझ्या अंतःकरणात भाव जागा झालाय. आणि म्हणून जो भाव जागा झाला, या भावानं मला आता तुझी प्राप्ती करून दे. भावही 2 प्रकारचे असतात, एक अशुद्ध भाव आणि एक शुद्ध भाव. आम जनतेचा भाव हा अशुद्ध भाव आहे. 99% लोकांना थोडा देवही आवडतो, थोडा संसारही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. दोन्ही अर्धा अर्धा आवडतं, अशुद्ध भाव आहे. संसार थोडा, देव थोडा, अशुद्ध भाव आहे. पण ज्या व्यक्तीला फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, तो शुद्ध भाव असतो. आणि अशा भावाला श्री संत मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मुक्ताबाई. ज्या भावाला किंवा ज्या व्यक्तीला संसार आता उलटीप्राय तुच्छ वाटतो,
फक्त देवच आवडतो हा शुद्ध भाव असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. तुकोबार आहे. धन जन माता पिता काही आवडत नाही, फक्त नारायण आवडतो हा शुद्ध भाव असतो. आणि शुद्ध भाव देवाची प्राप्ती करून देतो. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. भाव शुद्ध असावा, अशुद्ध नसावा. थोडा संसार आवडतो, थोडा देवही आवडतो, अशुद्ध भाव आहे. फक्त देवच आवडतो, बाकी काही आवडत नाही, शुद्ध भाव आहे. आणि फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, याचा अर्थ हे वैराग्य आहे. शुद्ध भाव कशाला म्हटले? संसार अजिबात आवडत नाही, फक्त देव आवडतो, हा शुद्ध भाव आहे. संसार अजिबात न आवडणं आणि फक्त देवच आवडणं हे वैराग्य. आणि म्हणून वैराग्य धारण करून घेतलेलं नामस्मरण हा खरा भाव असतो, हा शुद्ध भाव असतो. वैराग्य धारण करून घेतलेलं नामस्मरण हा खरा भाव आहे, हा शुद्ध भाव आहे. आणि म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही ते त्याला. कारण वैराग्यानंतरच नामस्मरणाची खरी आवड निर्माण होते. तुकोबार आहे साक्ष देतात. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, घडोघडी सुख वाढू लागे. मग शब्द बघा, मग कधी आधी काय? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. देवा संताचे चरण जर संत चरणरज अंगाला लागली तर वासनेचं बीज जळून जातं. वासना जळणं म्हणजे वैराग्य येणं. आणि वैराग्य आल्यानंतरच तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते. म्हणून तुकोबार म्हणतायत की मग संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. अर्थात वैराग्य आलं, वासना जळली म्हणजे वैराग्य आलं. वैराग्य आलं मग रामनामे उपजे आवडी, घडोघडी सुख वाढू लागे. अर्थात जीवनात वैराग्य आलं तरच तुम्हाला हरिनामाची खरी गोडी लागते आणि संसाराचा वीट येतो. तसं देवा माझ्या जीवनात आता वैराग्य धारण करून मी नामस्मरण करतोय. आणि मग जीवनामध्ये वैराग्य धारण करून नामस्मरण केलं तर हा शुद्ध भाव असतो. आणि असा शुद्ध भाव आता माझ्या अंतकरणात उपजलाय देवा. तो भाव तू कडीला ने, सिद्धीला ने आणि मला देवाची प्राप्ती करून दे. आणि म्हणून महाराज म्हणतात की उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ. आता हा जो शुद्ध भाव आहे ही सद्बुद्धी आहे, हा सत्वगुण आहे. हा सत्वगुण, सद्बुद्धी, हा शुद्ध भाव देवाची प्राप्ती करून देतो, देवाशी जोडतो. आणि म्हणून दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी ह्याच्या दोन गोष्टी आहेत. तुकोबार म्हणतात मला दुर्बुद्धी देऊ नको, मला सद्बुद्धी दे. आता तुकोबारात सद्बुद्धी जागी झाली तर सद्बुद्धीला शेवट परमात्माचा असतो. ज्ञानोबा म्हणतात की जरी पुण्यवशे अल्पची सद्बुद्धी हृदयी प्रकाशे, तरी अशेषी नाशे संसार भय. गत जन्मातली पुण्य किंवा या जन्मातल्या पुण्याने तुमच्या अंतकरणात थोडी जर सद्बुद्धी जागी झाली तर संसार भय अर्थात संसार बंधन कायमचं निघून जातो, तुम्ही मुक्त होता. कारण गंगेला जसा शेवट समुद्र आहे तसा सद्बुद्धीला शेवट परमात्माचा असतो. जसा गंगेशी उदधी निरंतर, तशी ही सद्बुद्धी जी परमात्माची अवधी. जसा गंगेशी उदधी निरंतर, गंगेला शेवट समुद्र, सद्बुद्धीला शेवट परमात्मा. आणि सद्बुद्धी म्हणजे जिला निष्काम कर्म करावं वाटतं, निष्काम हरिनाम घ्यावं वाटतं, ती सद्बुद्धी असते. जिला सकाम कर्म करावं वाटतात, सकाम हरिनाम घ्यावं वाटतं, ती दुर्बुद्धी असते. भले हरिनाम घेते पण सकाम आहे, ती दुर्बुद्धीच आहे, तर ती संसारातच बांधते. निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम आवडतात, ती सद्बुद्धी, ती देवाशी जोडते. आणि म्हणून दुर्मिळ चराचरी सदवासना. या जगतात दुर्मिळ काय असेल ती सदवासना आहे. आणि सदवासना म्हणजे सद्बुद्धी. आणि म्हणून एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती, तिथं निरंतर रमती अविवेकी आहे. जे मूर्ख, जे अविवेकी आहेत त्यांना दुर्बुद्धी आहे, दुर्मती आहे. का? संसारात रमतात. जे संसारात रमतात, विषयात रमतात, ते अविवेकी आहेत आणि ती दुर्बुद्धी आहे. संसारात रममान करते ती दुर्बुद्धी आहे, आणि परमात्म्यात रममान करते ती सद्बुद्धी आहे, ती सद्वासना आहे.
आता ती सद्बुद्धी सद्वासना माझ्या जागी झाली आणि मग सद्वासनेला सद्बुद्धीला शेवट परमात्माचा असतो. आणि सद्बुद्धी ही सद्वासना का जागी झाली? निरंतर शाकाहार, निरंतर सत्संगती आणि निरंतर मुखात नाम. आणि ही सद्बुद्धी, ही सद्वासना हा शुद्ध भाव असतो. शुद्ध भाव असतो. आणि असा शुद्ध भाव आता माझ्या अंतःकरणात देवा पैदा झालाय. हा माझा भाव तू कडीला ने आणि या भावाच्या बळावर मला तुझी प्राप्ती करून दे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतायत की उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ. मग देवा आता माझ्या अंतःकरणात शुद्ध भाव निर्माण झालाय. हा भाव तुझ्या कृपेने कडीला जाऊ दे, म्हणजेच मला मोक्ष मिळून दे किंवा भगवंता तुझी प्राप्ती करून दे. आणि भगवंताची प्राप्ती हा मनुष्य जीवनातील सर्वात मोठा लाभ असतो. यापेक्षा मोठा कुठलाही लाभ नसतो. हे तुकोबारा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. देवा मी दुर्बुद्धी का जागी होते याची कारण सांगितली. गलिच्छ आहार अर्थात मांसाहार, कुसंगती आणि नामाशी विन्मुक्ता या 3 गोष्टीमुळे दुर्बुद्धी जागी होते. देवा हे जर सगळं सुटलं, अर्थात सगळं सोडलंय आणि मग मी शुद्ध शाकाहार करतोय, सतसंगतीत वावरतोय, मुखानं सारखं तुझं नाम घेतोय, म्हणून माझ्यात आता सद्बुद्धी जागी झाली. सद्बुद्धी धारण करणं आणि भगवंताचं नाम घेणं हा एक प्रकारचा शुद्ध भाव असतो. अर्थात वैराग्य धारण करून केलेलं नामस्मरण हा शुद्ध भाव असतो. आणि असं वैराग्ययुक्त नामस्मरण अर्थात शुद्ध भाव, या भावाच्या बळावर मला तुझी प्राप्ती करून दे. आणि देवा तुझी प्राप्ती हे या मृत्यू लोकातलं किंवा या जगतातलं, या विश्वातलं, या मनुष्य जीवनातलं हा सगळ्यात मोठा लाभ आहे. याच्या पुढे लाभ नसतोच काही. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतायत दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. मित्र लक्षात घ्या, काही मिळेल पण मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. जिंदगी ना मिलेगी दोबारा. मनुष्य जीवन अतिशय मोलाचं आहे, याचं मात्र करू नका. द्रव्यार्जन, नश्वर वस्तू संग्रह, विषय भोग यात मनुष्य जीवन खर्च करू नका. मांसाहार करू नका, कुसंगती करू नका, नामापासून दूर पळू नका. याने दुर्बुद्धी जागी होते. दुर्बुद्धीने पापाचरण, कुकर्म आणि तुमचं पतन होतं, तुम्ही नरकाला जाता. आज समाजात मी बोललो 95% लोक मांसाहार करतायत, दारू पितायत, कुसंगतीत वावरतायत, गलिच्छ आहार करतायत, नामापासून विन्मुख आहेत, कीर्तनात, प्रवचनात, सप्ताहात येत नाहीत. या सगळ्या गोष्टीने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतायत. कारण या सगळ्या गोष्टीने नामापासून दूर पळणं, कुसंगतीत वावरणं, मांसाहार करणं, दारू पिणं, या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला दुर्बुद्धी फुटते. ही दुर्बुद्धी काय? परद्रव्य करणारीचा अभिलाष, दुसऱ्याच्या बाईकडे वाईट नजरेने पाहणं दुर्बुद्धी आहे. दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं, लांडीला बाडीनं लुटणं दुर्बुद्धी आहे.
परनिंदा करणं दुर्बुद्धी आहे, परपीडा दुर्बुद्धी आहे, असत्य बोलणं दुर्बुद्धी आहे, सत्संगतीत न येणं दुर्बुद्धी आहे. कुठलीही निषिद्ध गोष्ट करणं दुर्बुद्धी आहे, कुकर्म करणं दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धीने पदरात पडेल तर नरकच पडेल, अधोगती होईल, नरकालाच जाल, दुसरं काही पदरात पडणार नाही. म्हणून तुम्ही आम्हाला शहाणं होण्याची गरज आहे. शुद्ध शाकाहार करा, सत्संगतीत या, मुखानं सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करा. दुर्बुद्धी पळून जाईल, सद्बुद्धी तुमच्या जीवनात येईल. आणि जसा मी बोललो की गंगेला जसा शेवट समुद्र, तसं सद्बुद्धीला शेवट परमात्माचा असतो. तुम्हाला परमात्मा दर्शन घडेल, परमात्म्याची प्राप्ती होईल, तुमचं कल्याण होईल, मनुष्य जीवनाचं सार्थक होईल. कारण भगवंताची प्राप्ती हा सर्वात मोठा लाभ असतो, याच्यापेक्षा मोठा लाभच नसतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आणि म्हणून आपण कशा करता आलोत, कुठून आलोत, कुठं जायचंय, काय याची जाणीव असू द्यावी. खाण्यापिण्याचा नरदेह केवळ देहभरण हे तो जाण उघडी नागवन. खाण्यापिण्यात, मजा हजात, पैसादला कमावण्यात, विषय भोगात आयुष्य खर्च करू नका. हे तर करावंच लागतं थोडंफार प्रमाणात, पण हे करत करत, संसार करत करत भगवंताशी जोडा, हरिनामाशी जोडा, शाकाहाराशी जोडा, सत्संगतीशी जोडा. सद्बुद्धी जागी होईल, ती तुम्हाला भगवंताशी जोडेल, भगवंताची प्राप्ती करून देईल. आणि म्हणून आज समाज कुसंगतीत गेलाय, मांसाहार करतोय, भगवंताच्या नामापासून दूर गेलाय. आणि म्हणून यांना दुर्बुद्धी फुटली. तर या दुर्बुद्धीचे चटके सगळ्या समाजाला बसतायत. माणसात दुर्बुद्धी आहे म्हणून मनुष्य भ्रष्टाचार करतोय, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहतोय. आज स्त्री कुठंच सुरक्षित नाहीये, घरात नाही, बाहेर नाही, आईच्या गर्भात बी नाही. गर्भात गर्भपात आहे, बाहेर बलात्कार आहेत, आणि घरात नवऱ्याचा इतरांचा जाच आहे. स्त्री कुठंच सुरक्षित नाही. का? दुर्बुद्धी आहे. का दुर्बुद्धी? भगवंताच्या नामाला विनमुख, कुसंगती आणि मांसाहार. आज भ्रष्टाचारानं देश खिळखिळा झालाय, दुर्बुद्धी कारण आहे, परपीडा आहे, परनिंदा आहे, हाणाहाणी आहे, मारामारी आहे, भांडण तंटा आहे, विचित्र वातावरण झाले समाजात, गचाळपणा आलाय, माणुसकी राहिली नाही, नीती गेली, इमानदारी गेली. का? दुर्बुद्धी आहे. समाजात दुःख नांदते. का? तुम्ही पाप आचरण करतायत, कुकर्म करतायत, म्हणून समाजात दुःख आहे, पीडा आहे. मग समाजाचं शुद्धीकरण करायचं असेल, समाजात सुख नांदावं असं वाटत असेल, तर तुमची सद्बुद्धी जागी होणं आवश्यक आहे. दुर्बुद्धीमुळं समाजाचं वाटोळं व्हायलंय, सगळे दुःखी आहेत. दुर्बुद्धी कशामुळं? तर गलिच्छ आहार अर्थात मांसाहार, दारू, कुसंगती आणि नामापासून विमुक्ता, यामुळे दुर्बुद्धी. दुर्बुद्धीने कुकर्म, पापाचरण, समाजाला त्रास, दुःखाचं वातावरण, आणि तुम्ही नरकाला जाता. मग हे टाळायचं तर शुद्ध शाकाहार करा, सज्जनाच्या संगतीत या, सत्संगतीत या, मुखानं देवाचं नामचिंतन करा. दुर्बुद्धी पळून जाईल, सद्बुद्धी जागी होईल. सद्बुद्धी जागी झाली की शुद्ध कर्माचरण, जीवनात सदाचार येईल. आणि जीवनात सदाचाराला की गुणगोविंदाचं, सुखाचं वातावरण जगात, देशात निर्माण होईल. सगळा समाज सुखी होईल. आणि म्हणून तुमच्या चरणी विनंती आहे की शुद्ध शाकाहार करा, सज्जनाच्या संगतीत या, भगवंताचं नाम घ्या, सद्बुद्धी येईल, समाजात सुख येईल. पण हे नाही केलं, कुसंगतीत गेलात, नामस्मरण नाही केलं आणि गलिच्छ आहार केला तर दुर्बुद्धी येईल. आणि दुर्बुद्धी नकोय म्हणून महाराज म्हणतात की दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण.